आणि आता बातमी रत्नागिरी जिल्ह्यातनं आहे। एलपीजी गॅस टँकरचा अपघात झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाला जाग आली आहे आणि त्यामुळे आता महामार्गावरील 3 ठिकाणी गतिरोधक बसवण्यात येणार आहे। राष्ट्रीय महामार्ग विभाग अपघात प्रवण क्षेत्र आणि ब्लॅक स्पॉट संदर्भात हे महत्त्वपूर्ण पाऊल मानलं जात आहे। तर बाव नदी, अंजनारी आणि वेरूळ घाटामध्ये गतिरोधक बसवण्यासाठीचा हा प्रस्ताव सादर करण्यात आला। मुंबई गोवा महामार्गावर निवळी घाटात एलपीजी गॅस वाहून नेणाऱ्या गॅस टँकरचा भीषण अपघात झाला आणि या अपघातानंतर आता राष्ट्रीय महामार्ग विभागाला जाग आलेली पाहायला मिळते आहे। राष्ट्रीय महामार्ग विभाग अपघात प्रवण क्षेत्र आणि ब्लॅक स्पॉट असणाऱ्या ठिकाणी महत्त्वाची पावलं या ठिकाणी उचलताना पाहायला मिळते आहे। महामार्गावर 3 ठिकाणी गतिरोधक बसवण्याचा या ठिकाणी विचार राष्ट्रीय महामार्ग विभाग करत आहे। बाव नदी, अंजनारी आणि वेरळ घाटात गतिरोधक बसवण्यासाठीचा प्रस्ताव या ठिकाणी सादर करण्यात आलेला आहे। महामार्ग विभागानं जिल्हाधिकाऱ्यांना हा प्रस्ताव सादर केलेला आहे। खासदारांच्या अपघात निवारण समितीमध्ये यावर निर्णय अपेक्षित आहे आणि सध्या हेच तीव्र उतार जे आहेत ते अपघातासाठी डोकेदुखी ठरत आहेत आणि त्याचमुळे या तीव्र उतारांवरती वेगाला मर्यादा घालावी यासाठी सध्या राष्ट्रीय महामार्ग विभाग जो आहे तो ॲक्शन मोडवरती आलेला पाहायला मिळतोय आणि याच ठिकाणी 3 ठिकाणी स्पीड ब्रेकर घालण्यासंदर्भात किंवा गतिरोधक घालण्यासंदर्भातला प्रस्ताव जो आहे तो जिल्हाधिकारी याला सादर झालेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन समित गजनेसह मनोज डेले, TV9 मराठी, निवळी।